सप्तरंग क्रीडा मंडळाच्या वतीने संपन्न झालेल्या विदर्भस्तरीय कबड्डी सामन्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला। विदर्भातील नामवंत संघांच्या कबड्डीपटूंचा चित्तथरारक आणि रोमहर्षक सामना पंचक्रोशीतील प्रेक्षकांनी आपल्या डोळ्यात साठवला। रविवारी कबड्डीचा अंतिम सामना रंगला। या स्पर्धेतील पहिलं बक्षीस बाळासाहेब पतसंस्था वडगाव यवतमाळ, द्वितीय बक्षीस गाडगेबाबा क्रीडा मंडळ अमरावती, तर तृतीय पुरस्कार विभागून गुरुदेव मंडळ चमक आणि फ्रेंड्स काटोल यांनी संयुक्त पटकावलाय। येथील ग्रामपंचायत पटांगणावर शुक्रवारपासून सुरू झालेल्या 3 दिवसीय सामन्यांमध्ये विदर्भातील 27 संघांनी सहभाग नोंदवला। यामध्ये जागृती क्रीडा मंडळ आर्वी, फ्रेंड्स गणेश काटोल, गाडगेबाबा अमरावती, मराठा लान्सर नागपूर, गुरुदेव मंडळ चमक, पांडव राज वाशिम, बाळासाहेब पतसंस्था वडगाव, मराठा लान्सर काटोल हे संघ उपांत्य फेरीत पोचले। रविवारी रात्री अंतिम सामना रंगला। यावेळी बक्षीस वितरणाला खासदार नवनीत राणा, रविराज देशमुख, संजय कपडे, धीरमदास कापडे, आदर्श शिक्षक संदीप अकोलकर यांच्यासह अन्य मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला। सप्तरंग क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या सामन्यांसाठी चांगलीच मेहनत घेतली असून 3 दिवस चाललेल्या या कबड्डी सामन्याला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या। भूमिपुत्रांनी कबड्डी सामने यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला। दिनकर सुंदरकर, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ।